कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही नका जास्त विचार करत बसू। चारू, हा सगळा उत्साह अक्षराचा आहे ना। तिने सगळा घाट घातलाय, पुढे होऊन ती सगळं करते आणि तीच आता नाहीये। चारू, अक्षरा लवकर घरी यायला हवी, तिच्याशिवाय सगळं अपूर्ण आहे। बरोबर आहे, पण येईल लवकर ती परत। तुम्ही नका काळजी करू, आणि तिने जे सगळं ठरवलंय तसं आपण केलं नाही तर तिला कसं वाटेल? खरंय तुझं। अक्षराला बरं वाटावं यासाठी मी काहीही करेन। घरची लक्ष्मी आहे का ती? आपली पोर आहे ती। ती लवकर बरी होऊन घरी यायला हवी। खरं आहे, पण नका तुम्ही तिची काळजी करू। तिची ट्रीटमेंट अतिशय चांगल्या डॉक्टरांकडनं होते आणि तीच रिस्पॉन्डही करते। लवकर घरी येईल ती। माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तुझ्यावर विश्वास आहे माझा। या लवकर खाली। ओ, कुठे चाललात तुम्ही? वहिनी साहेबांकडे। कोण वहिनी साहेब? आमच्या वहिनी, अक्षरा सूर्यवंशी। का भेटत आहे तुम्हाला? डबा आणलाय। आता नाही भेटता येणार। पण का? आता त्यांना गोळ्या आणि इंजेक्शन दिलंय, तर झोपल्यात त्या। तुम्ही आत नाही जाऊ शकत। पण डबा? अहो, झोपल्यात त्या। डबा कसा खाणार? तुम्ही डबा ठेवून जा इथे, मी उठले की देईन त्यांना। पण मी काय करतो, मी इथंच थांबतो। त्या उठल्या की त्यांना डबा देतो आणि मग जातो मी। अहो, झोपल्यात त्या आत्ता। तुम्ही जावा आत्ता, सकाळी या त्यांना भेटायला। आमच्या अधिपती सरकारने सांगितले मला तिथंच थांबायचा, डबा देऊन मग घरी यायचं। डॉक्टरांची परवानगी नाहीये। त्यांनी सांगितले की VIP पेशंट आहेत त्या, इथे कोणाला सांगून देऊ नका। आहेच आमच्या वहिनी साहेब VIP। म्हणून म्हणते डबा द्या माझ्याकडे। तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत इथे। तुम्ही सकाळी या त्यांना भेटायला। बरं, चाल। नक्की द्या बरं का त्यांना। हो हो हो, इंजेक्शन दिलं त्यांना आता। तुम्ही सांगितलं तसंच करते। ठीक आहे। काय झालं? यांना भेटायला माणसं येत आहे म्हणून मी घाईत आले। यांना कोणालाही भेटून देऊ नकोस। हो। मी आले गोळ्या घेऊन। हा, ऐक, तू गोळ्या घेऊन ये, मी थांबते। चारुबाई, हे घ्या गजरे। थँक्यू। तुम्हाला एवढे पुरतील का अजून आणू? नाही, पुरतील। चालतंय। बरं, तुमचं उरकला का तुम्ही या हा खालती। हो, येते। नाही तर मी थांबू काय तुमच्या मदतीसाठी त्यापेक्षा? नाही, काही गरज नाही, मी माझं आवरून येते। चालतंय। बरं चंचला, हा बघा, मी म्हणलं ना तुम्हाला लागेल माझी मदत। दागिन्यांपासून सुरुवात करूया काय? नाही, त्याच्यासाठी नाही थांबवलं मी तुला। मला तुला असं विचारायचं होतं, मी तुला एक फोन करायला सांगितला होता ना, तो तू केलास का हॉस्पिटलला? वय केला। मग अक्षरा बरी आहे का? कशी येते आता? बोलणं झालं सिस्टर सोबत, तिनं इंजेक्शन दिलं असं सांगितलं। अजून काही म्हणाली का नर्स? विशेष काय नाही, म्हणजे ती म्हणली का डॉक्टर बी येऊन गेले आणि त्यांनी गोळ्या बिळ्या बी दिल्यात आणि हा ते काही ट्रीटमेंट चालू केली असं मी म्हणली। बरं, अक्षराला विश्रांतीची गरज आहे। तिची विश्रांती आणि ट्रीटमेंट दोन्ही व्यवस्थित होईल याच्याकडे तू लक्ष ठेव। आणि मला कळवत राहा। खूप काळजी वाटते मला अक्षराची। तिला तुझी मोठी बहीण समज आणि कर जरा सगळं तिच्यासाठी। चारुबाई, सॉरी बर का, पर म्या काय तिला माझी मोठी बहीण मानणार नाही। पर तुम्ही सांगितलंय म्हणताना तुमच्यासाठी मी तिची काळजी घेईन। असं का म्हणतेस चंचला? एकत्र राहतो की नाही आपण, मग एकमेकांची काळजी नको घ्यायला? चारुबाई, अहो तिनं घेतली काय हो आमची काळजी? नाही ना, तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलायसा म्हणताना तुमच्या शब्दासाठी म्या करीन तिचं समज, घेईन काळजी। नानाजी, हा लय उशीर करू नकोस, आवर पटापटा। झालं बाई तुमचं, लय मदत झाली बघा तुमची।
अधिपती मी काय म्हणते, रव्याचा फोन आलता का दवाखान्यात? नाही ग, तेच त्याच्याच फोनची वाट बघायला लागली मी. आता थांब, मी त्यालाच करतो आता. मला पण इथनं हालता येईना झालं ग, चांगलंच अडकलो कामात मला. लगीन कर म्हटलं की असं व्हायचंच नाही का? मला बी यायचं होतं ना सुनबाईला भेटाया, पण नाही नाही नाही, तू नको येऊ. आता पाहुणे रावळी वगैरे येणार, घरात माणसं बिनसं येणार. तू नको, तू थांब इथं, मी फोन करतो रव्याला. थांब जरा इथं. राहिलं. गोविंद, ए गोविंद. हा सरकार बोला. हा रव्या, अरे काय डोसक्यावर पडलेस काय मर्दा? कवा तर वाट बघाली तुझ्या फोनची. तिकडे गेलेस तिकडच झालेस. फोन बिन करायची काय पद्धत बिद्धत? अहो मी तुम्हाला फोन करणारच होतो आता. कवा करणार होतोस? आणि मास्तरीनबाई कशा आहेत? कुठल्या काय त्या? हा, डबा दिलास त्यासनी? जेवण झालं त्यांचं? काय खाल्लं का नाही? काय काय बोलले का नाही तुझ्या संग? काय तू तू त्यासनी फोन दे चल. अहो सरकार, मी तिथे गेलो होतो दवाखान्यात, वहिनी साहेब झोपल्यात. त्यांना औषधं इंजेक्शन दिलेले आहेत, त्यामुळे मला आतमध्ये जाऊ दिलं नाही. माझी भेट नाही झाली वहिनी साहेबांची. काय सांगायलाय? हा अर तू एक काम कर, त्या डॉक्टरसनी फोन दे जरा. बरं बरं. अहो पण इथं डॉक्टर नाही दिसत आहे कुठं. डॉक्टर पुराणिक म्हणून नाव आहे बघ. तिथं विचार कोणाला तर सांगतील डॉक्टर पुराणिक. बरं बरं चालेल. मॅडम, पुराणे डॉक्टर कुठे आहे? पुराणिक सर, हा. ते बघा तिथे आहेत पुराणिक सर. डॉक्टर साहेब एक मिनिट साहेब. एनी प्रॉब्लेम? नाही नाही, धाकले सरकारनं बोलायचं तुमच्याशी. अच्छा. हॅलो. हा हा हा, नमस्कार नमस्कार डॉक्टर. अधिपती सूर्यवंशी बोलतोय. हा नमस्कार सर, बोला ना. हा, कशा आहेत आमच्या मंडळी? कशी आहे तब्येत आता? त्यांना औषधं सुरू केली आहेत आपण. सध्या झोपल्यात त्या, पण डोंट वरी, होतील त्या लवकरच रिकवर. हा, म्हणजे काय कधी पतूर होतील बऱ्या? सर ते आत्ताच नाही सांगता येणार. हो आत्ता तर ऍडमिट केले तर. उद्या मी त्यांचे रिपोर्ट्स पाहतो आणि मी तुम्हाला कळवतो. हा, तसं नव्हतं, म्हणजे घरात एक आमचा कार्यक्रम होता हो, म्हणताना म्हणलं की काय कधी पतूर होतील बऱ्या असं. हे सर त्यांना आत्ता लगेच आपण शिफ्ट नाही करू शकणार कुठे. का हो, काय म्हणजे सिरियस आहे काय लई डॉक्टर? हा, ते सध्या आपण काहीच सांगू शकणार नाही. त्यांना आपल्याला 1-2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. कारण आता तुम्ही लगेच जर त्यांना घरी शिफ्ट केलं तर त्यांच्या तब्येतीमध्ये अपडाऊन होऊ शकतं. सध्या ते इथं स्टेबल आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट पण सुरू आहे. मी उद्या राऊंडला गेल्यानंतर त्यांचे रिपोर्ट चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, रिकवर होतील. हा हा, होतील ना हो बऱ्या. हा, एक काम करा मग, चालतं ठीक आहे. उद्या सकाळी मग तुम्ही मला फोन करता काय? नाहीतर जाऊ दे, मीच करतो तुम्हाला फोन. हा, मग आपण बोलूया, म्हणजे तुम्ही कळवा काय काय कुठं पतूर प्रगती आहे कसं काय. चालेल, बोला यांच्याशी. हा सरकार. ए रव्या, मी बोललो डॉक्टरांसंग, तू आत्ता जरा तिथंच थांब. मला आता इथनं हालता येत नाही आहे. इथं लई काम आहेत रे बाबा मला. पण तू काय लागलं तर मला लगेच फोन कर, मी येतो टममध्ये तिथं. हा होय सरकार. सरकार तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इथंच आहे. ठीक आहे ठीक आहे, चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.